नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक कैलासवासी चंद्रकांत गिरी पवार यांच्या शोकसभेचे आयोजन गोवंडी येथे रंगसंगती आणि संघ परिवाराच्या वतीनं करण्यात आले. अशा या शोकसभेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक बाबा चांदेकर, चेंबूर भाग संघचालक रमेश ओवळीकर, चेंबूर भाग कार्यवाह राघवेंद्रजी, अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अशोक चाळके, गोवंडी व्यापारी संघाचे शेषमल लांडगे, ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील जाधव, विजय पवार, रमेश पांचाळ, हेमंत पाटील, स्वामी भोसले, भाजप परिवारचे अनिल ठाकूर, कांताताई नलावडे, माजी नगरसेवक बबलू पांचाळ, विजय पालकर, शाळेतील सहकारी शिवाजी कुळाळसर, बालमित्र विजय पवार, प्रफुल्ल परब, दिवंगत चंद्रकांत गिरी यांचे सुपुत्र विनायक गिरी यांच्यासह विविध मान्यवर आणि चंद्रकांत पवार यांचे मित्रमंडळी उपस्थित होते. यावेळी श्रद्धांजलीपर गीत शुभांगी जोशी यांनी सादर केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास बांदेकर यांनी केले. अशा या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी चंद्रकांत पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. धर्माधारी अर्थ, मोक्ष आणि काम या सगळ्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी त्याने जगलेलं जीवन अर्थ आणि काम हे ज्यावेळी तो धर्माधारित करतो, राष्ट्राधारित करतो, समाजाचा विचार करून करतो, त्यावेळीच त्याला खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होतो. त्याच्यासाठी वेगळी साधना करण्याची आवश्यकता नाही, वेगळं अध्यात्म सांगण्याची आवश्यकता नाही. सामान्य माणसाला, माझ्यासारख्या त्यांच्यासारख्या सामान्य माणसाला अध्यात्म आणखीन शिकवण्याची आणि आणखीन शिकण्याची आवश्यकता नाही. सामान्य माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे वर्तन करतो, जे समाजाला, देशाला प्रेरणादायी असतं, पोषक असतं, असं जे कार्य केलेलं असतं तेच त्याला मोक्षाप्रती, आणि म्हणून त्याला मोक्ष सद्गती निश्चितच मिळणार, त्याच्याबद्दल मनामध्ये काहीही शंका नाही. पण आपण पुढे काय करणार आहोत आणि आपण जे करणार आहोत ते त्यांच्या मार्गावरती चालणारे आपण त्यांचे अनुयायी आहोत असं नाही, तर त्यांनी मार्ग दाखवलेला आहे.
आणि हा मार्ग दाखवत असताना त्यांनी आपल्यासाठी नाही काही करू नये. जे केलंय ते सगळं समाजासाठी केलेलं आहे. म्हणून त्या दृष्टीने त्यांच्या या सगळ्या जीवनाचा विचार आपण मंडळींनी करावा. सामूहिक तुम्ही काही गोष्टी करालच, पण व्यक्तिगत संकल्प त्यानिमित्ताने मी काय करेन याचाही विचार करावा. जाता जाता एक सहज आठवलं म्हणून अशी सामान्यातली असामान्य मंडळी ही अशा प्रकारची असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचं जीवनचरित्र कुठेतरी समोर यावं म्हणून आपण सगळ्यांनी एक सांघिक प्रयत्न म्हणून जर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल चरित्राबद्दल अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून जर एखादं पुस्तक प्रसिद्ध लिहिलं तर सामान्यातून असामान्य कार्यकर्ता कसा घडतो आणि कसा विचार करतो हे सगळ्या समाजासमोर येईल. नंतरच्या येणाऱ्या पिढीला चंद्रकांतगिरी कोण होते हे सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. एक स्वाभाविकपणे एक सहज अशा प्रकारची साहित्य त्यातनं उपलब्ध होईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण करावा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. शिक्षकाची मूळ भूमिका काय असावी याचं खरोखर प्रत्यक्ष जर कुणाकडून आला असेल तर मला चंद्रकांत सरांकडून आलं. मला वाटतं माझी भेट त्यांच्याबरोबर 2002 साली झाली. एखाद्या संघटनेमध्ये नुसतं सदस्य राहून त्यांनी नुसतं काम नाही केलं तर माणसं घडवण्याचं काम त्यांनी केलं. एखादी संघटना स्थापन करून आपल्या हिंदू धर्माची पताका कशी पुढे नेता येईल त्याच्या नकळत त्याला न सांगता हे अद्वितीय काम त्यांनी केलं. तो पवार, हम पवार बोलते हैं को चंद्रकांत जी, उनका स्वर्गवास हो गया तो मैं ठाकुर साहब को फोन करके पूछा क्योंकि 2 दिन पहले अपना धर्मराज पांडे जी का आया था तो बोले जी सही है. हमारा उनका परिचय शाखा के माध्यम से हुआ. शाखा में हम लोग साथ में जाते थे. नगरगढ़ जी इसी तरह नगरगढ़ के द्वारा परिचय हुआ. ठाकुर साहब के हम मिलते थे, कांकाकाई के यहाँ पे मिलते थे. एक हमारा एक संघ परिवार है. उसके माध्यम से इतना घनिष्ठ प्रेम हो गया था आपस में कि हम लोग हफ्ते में एक टाइम तो शाखा में कहीं ना कहीं मिल ही जाते. चंद्रकांत पवार नंतर त्यांनी ते गिरी मला वाटतं तुमच्या परिवाराला नाव पडलं, पण आम्ही त्यांना पवार म्हणूनच पूर्वीपासून ओळखत होतो. संघाच्या माध्यमातून त्यांची ओळख शाळेमध्ये काम करत असल्यामुळे शाळेमध्ये आमचं घेणं जाणं असायचं. पटवर्धन शाळेच्या प्रांगणामध्ये आमच्या बैठकी व्हायच्या आणि मग राजनीतीमध्ये आम्ही ज्या वेळेला वळलो त्यावेळेला राजकारणाच्या जेव्हा खरं म्हणजे आमची घट्ट मैत्री झाली ती राजकारणामुळे. डॉक्टर मुजुमदार ज्या वेळेला उभे होते त्यावेळेला एक प्रसंग असा आला की घाटला आणि आगरवाडी पर्यंतचा वॉर्ड एकत्र केला गेला आणि त्यावेळेला डॉक्टर मुजुमदार, रमनाथ पाटील आणि ही सगळी मंडळी इलेक्शनला उभी राहिली. आमचा तसा फार या विभागाशी संपर्क नव्हता गोंदिल विभागामध्ये आणि त्यात अशोकनं म्हटलं की आम्ही फार जायची डेलिंग करायचो नाही कारण फार आक्रमक स्वभावाची मंडळी आणि तिथे जाणं शक्यतो टाळलं जायचं. परंतु आता प्रचार करायचा आहे, जायचंच आहे. मग एकच नाव म्हणजे परिवार कुटुंब त्याची म्हणून मला वाटतं एक वेगळ्या पक्षात काम करायची. मग चंद्रकांतला येऊन आम्ही शाळेत भेटलो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्या विभागामध्ये काम करायचे पण तुझा सपोर्ट. माणूस काम करतो त्या आठवणीत ठेवून जातो. त्या आठवणीत मला काय करता येईल याचा आपण कधी विचार करू का? त्याने काय डिग्री लावली, फिरला, त्याने संपर्क केला, त्याने हे केलं, मी त्यातला काय करणार आहे याचा विचार करा. आपण श्रद्धांजली वाढण्यापेक्षा मला तसं जर काम करायला मिळालं तर त्याचा मला आनंद मिळेल. या भावनेत जर आपण काम केलं जर तो कुठेतरी पुनर्जन्म घेईल त्याला त्याच्या लक्षात येईल की मी केलेलं कामाची पोच मला समाधान दिली. ही जी आपण आता इकडे मोठ्या संख्येने उपस्थित आहोत हे प्रेमाखातर उभं राहतात.
आता ह्या प्रेमाकरता त्याच्या घरातल्या कुटुंबाला सुद्धा ती श्रद्धांजली दिलेली आहे, मुलांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये लिहिलं की वडील म्हणून तुम्ही मला जे मार्गदर्शन करत असाल ते आता कोण करणार आहे, तर ते मार्गदर्शन करणारी आपण सगळे म्हणजे बसलेले आहोत. हे त्याचे पालक होऊ, कुटुंबाचे पालक होऊ आणि त्याच्याकडे त्याच्या मुलांच्यावरती त्याच्या कुटुंबावरती आपण प्रेमाचे थाप देऊ, असं मी आपल्या सर्व मंडळींना विनंती करतो. आणि त्याला आपण त्याच्या घरच्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याकरता प्रयत्न पाहिजे. आदरणीय कैलासवासी चंद्रकांत पवार गिरी हे नंतर नाव त्यांनी धारण केलं, पण चंद्रकांत पवार म्हणूनच सर्वांना परिचित आहे. ते आणि मी एकाच शाळेमध्ये, जी आपली शाळा आहे RST माध्यमिक विद्यालय, या शाळेमध्ये अनेक वर्ष सहकारी म्हणून काम करण्याचा योग आला. अनेक संघातले कार्यकर्ते, संघामध्ये त्यांची ओळख शिक्षक म्हणून, पण कदाचित अनेकांना माहिती नसेल, पण ते माझ्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. शिपाई, पण ते शिपाईसारखे फक्त कामामध्ये खात होते. शिपाई म्हटले की साधारणतः एक स्वरूप असतं माणसाचं, साधं राहणं वगैरे असं, पण ते कामाच्या बाबतीत फार भारी होते. सकाळ अधिवेशनची शाळा 7:10 भरत होती. शिपायांचं टायमिंग 6:30 असायचं. त्याच्या अगोदर येऊन शाळा स्वच्छ करून, शाळेची साफसफाई करून, आणि शाळेमध्ये आता संघाची शाळा असल्यामुळं तिथं देवपूजा नित्यनेमानं चालते. तिथली देवपूजा करण्याचं काम चंद्रकांत पवार आणि ज्ञानदेव साळुंखे ही 2 माणसं नित्यनेमानं पहिली देवाची पूजा आणि हाशुजींची पूजा, हाशुजींच्या प्रतिमेची पूजा, तशी हाशुजींच्या विचारांची पण पूजा ती करायची. हाशुजींनी जो मंत्र त्यांना दिलेला होता नोकरीला लागताना, तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. चंद्रकांतची ती बातमी ऐकल्यानंतर मला भेडसावलं आणि तेव्हा मी म्हटलं की सकाळपासून मी जी बेचैन आहे चंद्रकांतच्या आठवणीमुळे, त्या आठवणींना कारण नसतं, आठवणींना मरण नसतं, वाहतात इतक्या की अडवणारं धरण नसतं. म्हणजे तसंच या चंद्रकांतच्या आठवणी या आयुष्यभर आपल्याबरोबर वाहत राहणार आहेत. परंतु त्याने अनेकांना प्रेरणा दिलेली आहे, त्याच्या कामातून प्रेरणा दिलेली आहे. आणि कधीही जातीभेद, पक्षभेद संघामध्ये ही पद्धतच नाही. आपण सगळे एक आहोत या भावनेनंच म्हणजे काम तिथे केलं जातं. आणि चंद्रकांतनी केलं आणि नक्कीच त्याला म्हणजे सद्गती प्राप्त होईल यामध्ये शंकाच नाही. त्याच्या घरच्या लोकांनाही हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव अशी प्रार्थना करते. आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे मी त्याला विनम्र श्रद्धांजली वाहते. धन्यवाद. संघ स्वयंसेवक आणि रंगसंगतीचा कार्यकर्ता म्हणून मी शिक्षकांच्या संपर्कात आलो. रंगसंगती संस्थेच्या स्थापनेचे संस्थापक सदस्य म्हणून शिक्षक सुरुवातीपासून काम करत होते. रंगसंगतीची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी रंगसंगतीचा जो कार्यक्रम या विभागातील सगळ्या लोकांच्या परिचयाचा होता तो म्हणजे रांगोळी प्रदर्शन. आणि रांगोळीमधल्या रंगाप्रमाणे शिक्षकांचं आयुष्य देखील वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं होतं. आज मी ज्यावेळी इथे बोलतोय त्यावेळी माझ्यासमोर त्यांच्या अनेक आठवणी, प्रसंग, किस्से अशी पूर्ण मालिका समोर उभी राहते. खूप काही सांगण्यासारखं. शिक्षकांमध्ये बरोबरचे बरेच अनुभव आहेत आणि आम्हा कार्यकर्त्यांना, रंगसंगतीच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्याशी जे जे जोडले गेलेले आहेत त्यांच्या सहवासातली जी अनुभवाची ऊर्जा आहे ती येणाऱ्या काळामध्ये देखील आम्हाला प्रेरणा देत राहील. मी रंगसंगती परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती शांती शांती. अजय नगरला फोन केला. अजय आपला चंद्रकांत नाही राहायला गेला. चंद्र अजय नगरकर माझ्या चिडला. अरे सुनील तुझं डोकं तुझं काय वाटेल ते बोलतोस. अरे सर बोललो अजय मी कशाला रे खोटं बोलू. जीवा भावाचा आपला दोष केलाय मी का खोटं बोलू.
माझे मुलगा सुनील, मी माझं काम जरा बाजूला ठेवतो, मी जास्ती वेळ नाही थांबू शकत तरी थांबणार, पण मी नक्की एक म्हणतो. आणि अजय नगरकर तिथे आला, स्मशानात नाही राहू शकतो. मला बोलला होता की काही असा विषय आहे, ठीक आहे म्हणतो, पण शब्दावर ह्याला मैत्री म्हणतात, ह्याला प्रेम म्हणतात, ह्याला एक DNA आहे म्हणतात त्याला. जर काय माणूस गेला संपला, विषय संपला. माणूस येतो, माणूस जातो, त्याच्यानंतर आपण तिच्या कुटुंबावरती जातो आणि त्याच्यानंतर ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि ती आपण नक्कीच पार पाडायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला संघाचा स्वयंसेवक आहे, तो संध्याकाळी 6:30 वाजता एक संघस्थानावर असेल, त्याचा स्मशानात असेल. चंद्रकांत अशाच प्रकारचं जीवन जगला की तो जीवनभर संघस्थानावर होता, संघासाठी काम करत होता आणि ज्या दिवशी तो थांबला त्या दिवशी स्मशानात. अशा प्रकारचं जीवन जे आहे हे चंद्रकांत जगला. संघाच्या शाखेवर मी गीत म्हणत होतो आणि त्या गीताचं एक वाक्य असं होतं, मृत्यू ही तर विश्रांती. संघाचा स्वयंसेवक जो आहे तो अविरत काम करतो, त्याला विश्रांती मृत्यूनंतरच मिळते आणि चंद्रकांत देखील ती काही विश्रांती मिळवली असेल ती त्यानंतर. अशा प्रकारचं एक आदर्श जीवन. तुला तर मला शिपाईची नोकरी करत होते, पण शिपाईची नोकरी म्हणजे शिपाईचं पद होतं, पण कर्तृत्व शिपायचं. मला समाजाचं रक्षण करायचं आहे, त्या समाजासाठी मी शिपाई झालोय. मग तो शाळेचा शिपाई असेल, संघाच्या शाखेवरचा शिक्षक असेल, पण मला संपूर्ण समाजाचं रक्षण करायचं आहे. आणि म्हणून शाळेतल्या विद्यार्थिनी असतील, समाजातल्या स्त्रिया असतील, एक आपला रक्षक बंधू म्हणून चंद्रकडे बघत होत्या. मला त्यावेळी तो जीवनात आठवतोय. सूर्य मावळला, अंधार पडला की ते मायकांचा घोडका चालायला लागायचा. मला कळत की इतक्या बायका इथं घोडके जातात कुठे. नंतर कळलं की इथे शौचालयाची व्यवस्था नाही आणि म्हणून त्या एकत्र जमून उघड्यावर शौचालयात जातात. अशा या सामाजिक जीवनातल्या अनेक संकटांना किंवा अनेक समस्यांना देखील चंद्रकांतने हात घातलेला. आपल्याला काय करता येईल? तर अशा प्रकारे समाजाशी एकरच झालेला, समरस झालेला असा चंद्रकांत आज आपल्यामध्ये नाहीये. पण चंद्रकांत जरी आज आपल्यामध्ये नसला तरी चंद्रकांतने काही रस्ता दाखवलेला आहे. आपण त्या रस्त्यावरून आपण देखील मार्गक्रमण करत राहूया आणि त्याचं ध्येय जे आहे परमवैभवाला हे देश नेण्याचा, राष्ट्र नेण्याचा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. चंद्रकांतने अगदी सार्थक केलेली. कारण मला आठवत आहे की 1970 साली आमचं ज्यावेळेस देऊळ झालं ओळडीला, तर त्यावेळी संघाची सगळी शाखा आमच्या देवळात चालायची आणि तो संघ संस्कार माझ्यावर झाला आणि मी संघाच्या प्रेमात पडले. कारण आजही मला संघाबद्दल प्रचंड आदर आहे, प्रेम आहे. पण हे सगळं करण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार होता चंद्रकांतचा. चंद्रकांत मित्र होता आमचा आणि ही जी सगळी टीम आहे आमची पूर्वीची, तर खूप वर्षानंतर रंगसंगतीची स्थापना पण झाली गोवंडीमध्ये. रंगसंगतीच्या माध्यमातून खूप मोठी शोभायात्रा काढली गेली आणि त्याचं सर्व स्तरामधनं कौतुक झालं होतं की एवढी मोठी शोभायात्रा कशी काय या लोकांनी केली म्हणून. पण त्याचं सगळं श्रेय ही जी आता ही जी टीम आहे आपली इथे आली ती सगळी, आणि चंद्रकांतचा त्याच्यात फार मोठा वाटा होता. तर अशी व्यक्ती अचानकपणे आपल्यातनं निघून जाते इतकं वय नसताना देखील, तर तो खूप मोठा धक्का असतो. आपण फक्त हेच करायचं की त्याने जे लावून दिलेलं आहे, त्याने जे संस्कार दिलेला आहे किंवा जी शिस्त लावलेली आहे, तर ते आपण आचरणात आणायचं आणि त्या मार्गाने चालायचं. हीच चंद्रकांत शिक्षकांना खरी श्रद्धांजली. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.